आज पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण बघितलं की पोलीस भरतीसाठी बरेचसे व्हिडिओ व्हायरल झालेले आहे आणि परिपत्रक पण आलेले आहे. तर बघूया आपण परिपत्रक खरे आहे की खोटे आहे. मित्रांनो, आज न्यूज आलेली आहे की परिपत्रक खरे आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही तयारीला लागा. परिपत्रक खरे आहे आणि पुणे तर्फे हे परिपत्रक आलेले आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 पुणे शहर कडून मोठा खुलासा झालेला आहे की परिपत्रक खरे आहे म्हणून. बघा मित्रांनो, पोलीस आयुक्त परिमंडळ पुणे कडून मोठा खुलासा. हे परिपत्रक खरे आहे म्हणजे पोलीस भरती नक्की होणारच आहे. तर मित्रांनो, 2 महत्वपूर्ण परिपत्रके प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही ते मोठ्या व्हिडिओत बघितलेलेच आहे. तर आपण पुढचा व्हिडिओ बघूया. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, पोलीस भरतीसाठी मैदान उपलब्ध करण्याचे व्हायरल झालेले परिपत्रक खरे आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, काही महत्वाचं आहे यामध्ये. महाराष्ट्र राज्यात पोलीस भरतीची प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी एक अत्यंत महत्वाची व सकारात्मक बातमी समोर आलेली आहे. मित्रांनो, सकारात्मक बातमी समोर आलेली आहे की पोलीस भरती होणार आहे म्हणून. गेल्या 2 दिवसापासून सोशल मीडियावर व्हायरल झालेला पुणे शहर पोलीस परिमंडळ 3 चे पोलीस भरती प्रक्रिया अंमलबजावणी बाबतचे परिपत्रक 100% खरे निघालेले आहे. आमच्या प्रतिनिधीने पुणे सिटी पोलीस परिमंडळ मधील यांची मुलाखत घेऊन परिपत्रक सत्यता पडताळणी केली असता हा खुलासा झालेला आहे. तर मित्रांनो, आलेले परिपत्रक हे खरे असून भरतीसाठी तुम्ही पात्र होण्यासाठी तयारीला लागा. आणि बघा मित्रांनो, पुढील महत्वाचा संदेश असा आहे की हे परिपत्रक पोलीस भरती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अंतर्गत तयारीचा भाग आहे. भरती प्रक्रियेचे नियोजन आवश्यक मनुष्यबळ आणि साधनांचा जुळवाजुळव वेळेत व्हावा यासाठी हे परिपत्रक जाहीर करण्यात आले होते. यातून भरती प्रक्रियेचे नियमबद्ध कोणतेही साध्यात राहणार नाही. तर मित्रांनो, बघा तुम्ही, हे परिपत्रक खरे आहे आणि त्याच प्रकारे मित्रांनो, पोलीस तयारीला तुम्ही लागा आणि लवकरच पुन्हा ओरिजिनल PDF येणार आहे. त्याप्रमाणे 1 तारखेपासून तशी तर भरती सुरूच होणार आहे, पण तुम्ही तयारीला लागा. पुढील अपडेट माहिती आपण बघूया काय आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला त्याची काय तयारी आहे आणि भरतीसाठी तुमचं वय, उंची किती असावा, सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. पुढील माहिती अशी आहे मित्रांनो, पोलीस सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2025-26 करता ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबत महत्वाची सूचना. बघा मित्रांनो, 1 तारखेपासून ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे आणि तुम्हाला ही महत्वाची सूचना आहे. बघू शकता तुम्ही, उमेदवाराने पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज सादर करण्यापूर्वी आवश्यक प्रमाणपत्र व कागदपत्र तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे. तर उमेदवाराकडे वेद आणि कार्यरत ईमेल ID असणे आवश्यक आहे. तुमची स्वतःची ईमेल ID असणं आवश्यक आहे. मित्रांनो, ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवारांनी कार्यरत मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे. म्हणजे तुमचा चालू जो नंबर आहे तो देणे तुम्हाला बंधनकारक आहे. उमेदवाराकडे अलीकडेच काळातील पासपोर्ट आकाराचा फोटो असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे रंगीत पासपोर्ट आकाराचा फोटो देखील असणं आवश्यक आहे आणि 100 KB पर्यंत तो फोटोची साईज असणं महत्वाचं आहे. स्वाक्षरी कमाल 20 KB पर्यंत तुमचे असणे महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे कागदपत्र PDF फॉर्मॅट मध्ये खालील प्रमाणे असावे. 250 KB पर्यंत उमेदवाराचा जन्म दाखला, 10वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट, शाळा सोडल्याचा दाखला. बघा मित्रांनो, तुम्हाला हे महत्वाचे कागदपत्र सगळं असणं खूप आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जन्म दाखला, 10वीचे प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, शाळा सोडल्याचा दाखला हे तुमच्याकडे असणं अति महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे पुढे बघूया, आधार कार्ड. आधार कार्ड स्वतःच तुमचं पुढील व मागील बाजू सहित असणं आवश्यक आहे. 10वीची गुणपत्रिका असणं खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो,
तुम्ही बघू शकता आधार कार्ड, 10वीची गुणपत्रिका, 12वीची गुणपत्रिका देखील तुमच्याकडे असणं महत्वाचं आहे आणि हे सर्व तुम्हाला एकत्रित करून अपलोड करायचं आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही आहात यासाठी तुमच्याकडे प्रमाणपत्र असणं ते पण खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 चे तुमच्याकडे उत्पन्नाचे प्रमाणपत्र पण असणे महत्वाचं आहे. तर तुम्ही हे सर्व तयारीला लागा यासाठी मी तुम्हाला हे सांगत आहे. पोलीस भरती तर होणारच आहे, आता परिपत्रक पण खरे आहे, हे जाहीर झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे मित्रांनो हे तुमच्याकडं आवश्यक कागदपत्र असणं महत्वाचं आहे. वेळेवर धावपळ नको म्हणून मी तुम्हाला ही माहिती देत आहे. तर त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे भरतीचे अपडेट तुम्हाला लवकरात मिळेल. मित्रांनो त्याचप्रमाणे तुमच्याकडे जमात प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, नमुना क्रमांक प्रमाणे, आणि वैधता प्रमाणपत्र, अनाथ प्रमाणपत्र असेल तर, आणि राज्यपत्र नावामध्ये बदल असल्यास लागू असल्यास. आता तुमचं बघूया शारीरिक पात्रता. मित्रांनो वय, उंची वगैरे व महिलांसाठी पुरुषांसाठी किती असणं किती महत्वाचं आहे हे तुम्ही अगोदरच जर मोजून ठेवलं तर तुम्हाला वेळेवर तुम्ही अपात्र ठरणार नाही, म्हणून मी तुम्हाला माहिती देत आहे. तर बघा मित्रांनो शारीरिक पात्रतेचा तुमचा निकष असा याप्रमाणे असणं आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता पोलीस भरती पूर्व परिशिक्षण निकष. वय, पुरुष वय असणं 18 ते 33 वर्षापर्यंत असणं आवश्यक आहे, तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे महिला वय 17 ते 21 वर्ष असणं महत्वाचं आहे, हे पण पुरुषासाठीच आहे वयचं. आणि किमान उंची, पुरुषाची उंची 160 सेंटीमीटर असणं महत्वाचे आहे आणि महिलाची उंची 150 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. तुम्ही बघू शकता हे पुरुषासाठी आहे आणि हे महिलांसाठी आहे. महिलाचं वय पण 18 ते 33 वर्ष इथं दाखवलेलं आहे. तर मित्रांनो खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित आणि पूर्ण बघा आणि त्याप्रमाणे तयारीला लागा. त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो ही झाली तुमची उंची आणि वय. मग त्यासाठी तुमची छाती किती असणं आवश्यक आहे, तर न फुगवता किमान 79 सेंटीमीटर आणि फुगवता 5 सेंटीमीटर किमान इतकी तुम्हाला छाती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता पुरुषांसाठी आहे तुमचं वय 17 ते 21 वर्ष, सैन्य भरती पूर्वी प्रशिक्षण आणि पोलीस भरती पूर्वी प्रशिक्षण. या अगोदर जे तुम्हाला सांगितलं ते पोलीस भरतीचं आणि इथं तुमचं सैन्य भरतीचं. तर पुरुषांसाठी 168 सेंटीमीटर छाती उंची असणं महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे न फुगवता छाती 77 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. तर याप्रमाणे मित्रांनो हा व्हिडिओ आहे. आणि महिलांसाठी देखील उंची 157 पाहिजे आहे सैन्य भरतीपूर्वी, आणि तुम्ही बघू शकता त्यांना पण छाती फुगवून किंवा न फुगवता 77 सेंटीमीटर असणं आवश्यक आहे. याप्रमाणे ही माहिती आहे. आणि वय वर्ष गणना ही 9-8 पर्यंत मित्रांनो तुम्ही बघू शकता या रोजी गृहीत धरण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचं ज्याप्रमाणे आता तुमचं वय आहे त्याप्रमाणे 1/8/25 रोजी पासून तुमचं किती वय भरतं ते आवश्यक आहे. याप्रमाणे ही माहिती आहे, खूप महत्वाची आहे, छोटीशी आहे, पण याप्रमाणे तुम्ही तयारीला लागा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकर भेटेल. चला तर भेटूया पुढील व्हिडिओ.